माय न्यू ब्लॉग. तर आज आहे ट्यूजडे आणि आता ओम आणि मम्मी गेले लग्नाला परत गावी. माझ्या काकाच्या पोराचं लग्न होतं म्हणून दोघं पण गावी गेले. ते आत्ता ठाण्यापर्यंत गेले होते, बट दादाच आत्ता म्हणजे मम्मीला आत्ता दादाचा कॉल आला की तो पण जाणार आहे गावी गाडीने. परत ते रिटर्न आले आणि आता परत गाडीत गेले. तर आता मला बाबांचा रिदिचं आणि आमच्या दोघांचं चौघांचं जेवण बनवायचं. तर आत्ताच आमचा नाश्ता झाला. मी पोहे केले होते नाश्त्याला आणि मम्मीने येताना मेंदूवडे आणले होते आज नाही हॉस्पिटलमध्ये गेले. तर आम्ही नाश्ता केला आहे, सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. फक्त जेवण बाकी आहे. पहिलं सगळं घरातली कामं करते आणि मग जेवण बनवते गरम गरम. कारण विशाल तर काय एवढं लवकर उठणार नाही. फक्त राहिला प्रश्न बाबांचा, त्यांनाच 12च्या आत भाकरी द्यावी लागते. मग करते पटापट मॅनेज सगळं. तर चला बघत राहा लास्टपर्यंत ब्लॉग आणि तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जर आवडला असेल ब्लॉग तर करा. स्टाईलची म्हणजे रिद्धीला तिकडे पण तिच्या स्टाईलची म्हणजे तिची पण स्टाईल आमच्या म्हणजे विशालच्या याच्यासारखीच आहे. डाळ टाकून करतात मुगाची, पण आमच्या मम्मीच्या इकडे वेगळी करतात. म्हणून आम्ही दोघे आज ती मेथीची भाजी करणार म्हणजे आमच्या दोघींना जी पाहिजे ती. आणि विशालला मी चण्याची भाजी करणार आहे. काल विशालला मेथीची भाजी दिली होती डब्याला त्याच्या डाळीप्रमाणे, तर त्याच्यातून थोडी भाजी ठेवली होती साईडला. आम्हाला दोघांना आमच्यासारख्या पद्धतीची करायची होती म्हणून. तर विशालला मी चण्याची भाजी करणार आहे, आम्हाला मेथीची भाजी आणि भाकरी बस. मेथीची भाजी ही मेथीची भाजी डिलेवरी नंतर खातात. म्हणजे आमच्या इथे नेहमी खातात, जास्त करून लेडीजला डिलेवरीनंतर ही भाजी देतात, कारण की त्याच्याने दूध वगैरे येतं असं बोलतात म्हातारी माणसं. मग काय माहीत नाही, पण आमच्या इकडे जास्त करून ही भाजी पातळ याच्यापेक्षा पातळ करतात. मी तरी असे मीडियम केले, पण याच्यापेक्षा पातळ करून त्याच्यात बाजरीची भाकर देऊन देतात असं डिलेवरीनंतर बाईला. तर मी आज बनवली आहे, म्हणजे खूप दिवसानंतर बनवली आहे, पण मी अशी एकदम पातळ पण नाही केली, मीडियम केली आहे. तर आता बघू आता कशी होते. आणि आमच्याकडे आणि एक असा प्रॉब्लेम झाला की आमच्याकडे बाजरीचं पीठ नाही आहे, ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत आम्ही पहिल्यांदा खाणार आहे ही भाजी, कारण की बाजरीचं पीठ म्हणजे आम्ही आता जास्त करून ज्वारीच खातो आहे मम्मीनं आम्ही, म्हणून बाजरीचं पीठ दळलं नाही. मग रिद्धीला म्हटलं चालेल का ज्वारीची भाकर, ती बोलली चालेल. म्हटलं मग ठीक आहे, मग नाही दळत बाजरी, ज्वारीचीच ठीक आहे. तर आता अशी भाजी टाकली मी फोडणीला. आता तीच होणार. आता मी गरम गरम भाकरी करते, मग विशालला उठवते जेवण झाल्यानंतर, सगळं बनवून रेडी झाल्यानंतर. तर चला. आणि तुमच्याकडे पण अशी मेथीची भाजी करतात का, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि शक्यतो ही भाजी पुण्याच्या तिकडेच असते, म्हणजे पुण्याच्या पुढे विशालच्या तिकडे म्हणजे साताऱ्याला तिकडे नाही खात असं वाटते मला. कारण मी 1-2 जणींना विचारलं होतं माझ्या फ्रेंड्सला, तुम्ही अशी भाजी खाता का, तर ते नाही बोलले होते. तिथे तर करतच. डब्बा झाला विशालचा, म्हणजे टिफिन दिला आहे मी त्याला. आताच तो गेला आहे जस्ट. आता आम्ही दोघींनी गेला टॅटू काढायला. हिला टॅटू काढायचा आहे म्हणून आम्ही निघालो. तर 7-7:30 वाजेपर्यंत जाणार आहे. एक तिची फ्रेंड ती येते म्हणून आम्ही थांबलो आहे खाली. तर ते झाल्यानंतर आम्ही जाणार आहे. मायराचा आम्ही केलेला आहे टकलू. काल टकलू केलाय मम्माने. कुणी केलं बा टकलू? मम्मीने केला टकलू. तिची फ्रेंड पण आली होती, तेवढाच पाऊस आला. थोडाच येत होता, पण आता जर जास्त जोरात आला. आता बघू आता पाऊस थांबल्यावर जायचं का. आम्ही एक म्हणजे रिद्धीन मी जाऊन येईल, मायराला कोणाकडे तरी ठेवेल. बीच पण चमकते आणि ते खूप लांब पण आहे स्टेशनला, मग चालत जावं लागेल. 10-15 मिनटं लागतील. आणि मग मायरा त्याच्यात खूप हे कर. जा पावसात, जा पावसात, जा जा. मी जाऊ भाजीला.
बाय. लय घाबरते पावसाला. इथे खाली सोसायटीत पोरं बॅट बॉल खेळत होती. मग ते म्हटलं मग आता त्यांच्याकडे मारायला ठेवू शकत नाही. ते त्यांच्याकडे राहते बरोबर, पोरांसोबत खेळत बसते. पण पाऊस तोच म्हटला आणि तेवढ्यात ओम आला. मग काय टेन्शनच नव्हतं. मग ओमकडे मायराला ठेवलं आणि आम्ही गेलो टॅटू काढण्यासाठी. ओम आणि मायरा इथे बसून कलिंगड खात होता. ओम तिला असं हे करत होता, म्हणजे मन तिचं विचलित करत होतं, ती आमच्या पाठी लागू नये म्हणून. तर हे दोघं इथे मस्तपैकी कलिंगड खात होते आणि आम्ही निघालो होतो लगेच टॅटू काढण्यासाठी. तर टॅटू काढायला गेलो. तिथे गर्दी काही नव्हती. पहिलं ते स्टेशनचं आहे ते बंद होतं. मग एक हावरे चौकात आहे तिथे गेलो, ते पण बंद होतं बहुतेक. मग नंतरला आम्ही गेलो सेक्टर 11ला साईबाबाच्या तिकडे. मग तिकडे फायनली आम्ही टॅटू काढला तिचा. तिघे पण आलो आहे, मायरा, मी आणि रिद्धी टॅटू काढून. तर आता आम्ही जेवणार आहे आणि झोपणार आहे, कारण की 10:30 झालेत आणि खूप पाऊस पण पडतो आहे प्रचंड. बाहेर वीज वगैरे चमकत आहेत आणि मायराला ऑलरेडी झोप आले, कारण की ती मगाशी जेवली होती जायच्या आधी आणि ते तर रडायला लागले तिला झोप आले म्हणून. तर मी आजचा दिवस इथंच एंड करते. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.